पुण्यातील भोरमधील ही घटना आहे। समोर आलेल्या माहितीनुसार रुपेश गायकवाड हा तरुण बसच्या समोरून डाव्या बाजूने पलीकडे उजव्या बाजूला जात होता। रुपेशच्या पायाला दुखापत झाल्याने तो लंगडत चालत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे। पायाला असलेल्या दुखापतीमुळे रुपेशला वेदना होत होत्या, त्यामुळे तो हळूहळू चालत एसटी जवळ आला आणि उभा राहिला। रुपेश उभा राहिल्यानंतर काही क्षणातच एसटी चालकाने बस पुढे घेतली। एसटी बस वेगाने पुढे येताच रुपेशला पायाच्या दुखापतीमुळे पटकन बाजूला होता आलं नाही आणि तो बस खाली चिरडला गेला। आता काही जण म्हणत आहेत की यामध्ये बस चालकाची चूक आहे, परंतु तुम्ही जर इथं नीट लक्ष दिलं तर बस चालक ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणाहून त्याच्या विरुद्ध दिशेला त्याला काहीच दिसत नसतं, त्यामुळे यामध्ये बस चालकाची चूक नाही अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत। या घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। पुढील तपास भोर पोलीस करत आहेत। या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे।